हिंद मित्रांनो, तर आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। दैनंदिन जीवनामध्ये आपण भरपूर लोकांशी भेटत असतो किंवा लोक देखील आपल्याला भेटत असतात। तर कधी कधी आपली कोणाशी देखील भांडणं देखील होत असतात। तर भांडणाच्या ह्याच्यामध्ये आपण आपलं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं, तर आपण रागारागामध्ये त्याला मारून टाकण्याची धमकी देतो किंवा तुम्हाला देखील अशी धमकी जर आलेली असेल तर तुमच्यावर देखील त्या समोरच्या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो। जर कुणाला मारून टाकण्याची धमकी दिली तर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो। तर काय मित्रांनो, जर कोणी मारून टाकण्याची धमकी दिली तर तुम्ही काय केलं पाहिजे? तात्काळ पोलीस तक्रार करायची। ठीक आहे, जवळचं पोलीस स्टेशन असेल तिथे तुम्ही लेखी स्वरूपात तक्रार द्यायची। लेखी स्वरूपात कशी तक्रार द्यायची त्याचा फॉर्मॅट देखील माझ्याजवळ आहे, तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। तर धमकी कशी मिळाली मित्रांनो? फोनमधून मिळाली, मेसेज असेल किंवा सोशल मीडिया असेल किंवा प्रत्यक्ष असेल, याचे पुरावे तुमच्याजवळ पाहिजे। कॉल रेकॉर्डिंग असेल, स्क्रीनशॉट असेल, व्हिडिओ असेल, हे तुम्ही जपून ठेवायचं आहे। तुम्हाला FIR नोंदवण्याचा अधिकार देखील आहे मित्रांनो। जर तुम्हाला कोणी मारून टाकण्याची धमकी दिली, ही मित्रांनो गुन्हेगारी कृत्य आहे आणि ह्याच्यावर FIR नोंदवली जाऊ शकते। जे काय IPC कलम मित्रांनो 506 अंतर्गत कारवाई होते। ठीक आहे, साधी धमकी असेल तर 2 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आहे प्लस दंड देखील आहे। मृत्यू किंवा गंभीर इजा करण्याची धमकी असेल तर 7 वर्षापर्यंत तुरुंगवास प्लस दंड देखील आकारला जातो। तर मित्रांनो, जर ही धमकी मित्रांनो मोबाईल किंवा व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियामधून आली असेल तर सायबर पोलीस स्टेशनमध्ये देखील तुम्ही तक्रार दाखल करू शकता। ह्याचे पुरावे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे, जसं व्हॉइस रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा स्क्रीनशॉट हे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे। आणि स्वतःची सुरक्षा तुम्ही स्वतः घ्यायची आहे मित्रांनो। अशा धमकीनंतर शक्यतो एकटं फिरणं किंवा फुकटचं असं कुठेही फिरणं शक्यतो टाळा आणि स्वतःजवळ काहीतरी सुरक्षित, काहीतरी मसाल्याची पुडी वगैरे असं काहीतरी तुम्ही सुरक्षित ठेवू शकता। ठीक आहे, परिस्थिती गंभीर असेल तर पोलिसांना तात्काळ सांगून गुन्हा दाखल देखील करू शकता। आपल्या नातेवाईकांना देखील या संबंधित सांगा आणि कोणाच्या नादी लागायचं नाही, आपलं शांत राहायचं। ठीक आहे, आणि अशी धमकी जर तुम्हाला आली तर स्वतःहून त्याला कुठला उच्चार न देता आपण पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा दाखल करा। आपला अधिकार जे काय आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला नक्की फॉलो करा असेच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि आपला व्हिडिओ जे काय आपले मित्रमंडळी असतील, आपले जे काय नातेवाईक असतील, ह्यांना नक्की पाठवा, त्यांना देखील थोडीशी माहिती इन्फॉर्मेशन मिळेल। मनापासून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।